नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. मनसुख हिरेन प्रकरणाला सनसनाटी वळण मिळालेलं आहे. मनसुख हे उत्तम पोहणारे होते, तसंच त्यांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं. ते उत्तम जलतरणपटू होते, त्यामुळे खाडीत उडी मारून ते आत्महत्या करूच शकत नाहीत असा दावा त्यांच्या पत्नी आणि मित्रांनी केलाय. तसंच मृतदेहाच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल का होते असा सवालही कुटुंबियांनी उपस्थित केलाय. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. दक्षिण मुंबईतल्या कार्मायकल रोडवर मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ सापडली होती. त्यात जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या. तपासात मनसुख पोलिसांना सहकार्य करत होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली हा सवाल त्यांच्या कुटुंबाला आता सतावतोय. नाम विमला हिरण है, मनसुख हिरण की वाइफ हूँ। मैं और मेरा परिवार कभी ऐसा सोच भी नहीं सकते हैं। और हमारी गाड़ी 8 दिन पहले चोरी हुई थी। समय समय जैसे पुलिस वालों का फ़ोन आ रहा था तो हस्बैंड इंक्वायरी के लिए जा भी रहे थे। वो पूरे दिन वहाँ बिठा के रखते थे, रात दिन पूरे फुल कोऑपरेट किया पुलिस वालों के साथ में। उसके बाद उन्होंने कल भी उनको बुलाया तो वो कल भी गए, पर रिटर्न वापस आए नहीं। और उनका कॉल मतलब 10 बजे बाद कॉल बंद हो गया। और कोई कांदीवली से क्राइम ब्रांच से कोई तावड़े करके उनका कॉल आया था। फिर उसके बाद वो उनके जाने के आधे एक घंटे बाद फ़ोन बंद हो गया। और हमने रात भर इंतज़ार किया, सुबह फिर देखा अभी तक पता नहीं। फिर हमने कंप्लेंट भी लिखाई। लंबी सांस। क्या वो यही बोल के गए थे कि पुलिस अधिकारियों से मिलने जा रहे हैं? जी हाँ। किससे मिलने जा रहे हैं? कौन है वो अधिकारी? कांदीवली के क्राइम ब्रांच के तावड़े करके नाम बताया, जिनका कॉल आया था। और वो बोले मैं अभी आ ही रहा हूँ, खाली मिलने को बोला, इसलिए मैं मिलने जा रहा हूँ। क्या किसी तरह से प्रेशर पड़ रहा था उन पे? क्या वो परेशान थे, किसी परेशान बात को लेकर? इस बीच दिनों में क्या वो परेशान दिख रहे थे? स्ट्रेस में थे, दबाव में थे, ऐसे कुछ लगा आपको? नहीं आज बाकी कोई परेशानी। वो जब भी पुलिस वालों के फ़ोन आ रहे थे वो जा रहे थे, उनका पूरा सपोर्ट था और फुल कोऑपरेट किया उन्होंने। और आज मीडिया में जो न्यूज़ आई है और पुलिस वालों ने जो बताया कि उन्होंने आत्महत्या की, वो कभी सोच भी नहीं सकते ऐसा। और ये जो उन्होंने उनके बारे में जो ये अफवाहें उन्होंने फैलाई है, बहुत गलत फैलाई है। क्यों इसकी इंक्वायरी तय तक होनी चाहिए। ये मेरा सच तक जाने का मेरा एक है कि, और हमारी पूरी फैमिली पे इस पे इफेक्ट हो रहा है। मैम आपको दबाव था क्या उनको? क्या किसी पे शक हो रहा है? किसी को लेके आपको अंदेशा हो रहा है कि किसी का इन्वॉल्वमेंट हो सकता है? नहीं, कोई कमेंट, कोई आइडिया नहीं है। ज्यादा अभी लेके आया जो गलत मैसेज किया इसके लिए क्या मांगे मैम? अभी मैम सरकार से आप क्या मांग करेंगी वो बताइए। जांच की निष्पक्ष जांच आपकी क्या मांगे मैम? निष्पक्ष जांच ना, उन्होंने निष्पक्ष जांच की मांग है। एक मिनट बता, बोल दे 5 मिनट आप लोग रुक जाइए और 1 बाय 1 प्लीज आप लोग में से एक बोल दे। निष्पक्ष जांच की मैम मनसुख जी के चेहरे पे रुमाल पाए गए हैं, क्या कुछ आपका कहना है? क्या कुछ डाउट है आपको? वो कभी आत्महत्या कर भी नहीं सकते। बस यही चाहती हूँ कि ये जो जांच है वो तय तक जाए और ना सही का पता चला है। आपको पुलिस पे किसी प्रकार का शक है? नहीं, मुझे इस बारे में कुछ पता नहीं है। पिछले 8 दिन से इंक्वायरी चालू थी, क्या उनके चेहरे पर तनाव ऐसा लग रहा था आपको पिछले 8 दिन में? नहीं, ऐसा कुछ नहीं था। वो जब भी उनका कॉल आ रहा था वो जा रहे थे, फुल सपोर्ट किया, कोऑपरेट भी किया उन्होंने। पिछले 8 दिन में कितनी बार उनको बुलाया गया? आखिरी बार वो जब यहाँ से घर पे आए थे और यहाँ से वो बाहर निकल गए, तब उनसे क्या बातचीत हुई, क्या कह के गए थे? यही कहा गया कि कांदीवली से क्राइम ब्रांच से मुझे कॉल आया है, हमेशा की तरह आता है कॉल। कोई तावड़े करके है, उनका नाम बताया और उन्होंने वो घोड़बंदर पे मिलने को कहा है। अच्छा तो क्या कैसे कौन से जगह पे कुछ आपकी रिक्वेस्ट से बुला के लेके आए, कंडीशन ऐसी नहीं है। आप उनका प्लीज आप इसकी मानसिक स्थिति देखिए। प्लीज मेरे बोलने की हिम्मत नहीं है। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या कार प्रकरणी महत्त्वाचे साक्षीदार मनसुख हिरेन यांचं पोस्टमॉर्टम रात्री उशिरा पूर्ण झालं। तब्बल 2 तास हे पोस्टमॉर्टम सुरू होतं।
पोस्टमॉर्टमचा अहवाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. तसंच विसेरा आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेले आहेत. हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास मुंब्रा इथल्या खाडीत सापडलेला होता. या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे. या संदर्भामध्ये ठाणे पोलीस झोन 1चे डीसीपी अविनाश अंबुरे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत आहेत डीसीपी अविनाश अंबुरे साहेब. अंबुरे साहेब, पोस्टमॉर्टम पूर्ण झालंय का? पोस्टमॉर्टम पूर्ण झालेलं आहे आणि ते आता त्यांनी ओपिनियन रिझर्व ठेवलेलं आहे. विसेरा करता वगैरे सॅम्पल्स पाठवले गेलेत का? हो, ते करण्यात येईल. तर प्राथमिक अंदाज काय सांगितला जातो? ते आता डॉक्टरांकडनंच आपल्याला जेव्हा ओपिनियन मिळेल तेव्हाच आपल्याला सगळ्यांना कळवता येईल. ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलं जातं की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही आढळलं किंवा पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला, की काय असं प्रायमरी सांगितलं जातं? आता सध्या काहीच सांगता येणार नाही. पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट शिवाजी हॉस्पिटलचे आणि त्यांच्या डॉक्टर्सनी सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करण्यात आलेलं आहे. किती डॉक्टर्स होते आणि संपूर्ण पोस्टमॉर्टमची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली होते? त्यांचे असोसिएट प्रोफेसर होते आणि असं एकूण 4 जणांची ती टीम होती. त्यांनी तो PM केलेला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग संपूर्ण या पोस्टमॉर्टमची केली आहे? हो, त्यांनी केलेलं आहे. त्याविषयी हिरेन मनसुख यांच्या मृतदेहाचा जो शवविच्छेदन अहवाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. विसेराकरता त्या ठिकाणी नमुने जे आहेत ते देखील साईडला काढून ते पाठवले जाणार आहेत. आणि एकंदर ह्या सगळ्या प्रकरणावरती जे मुख्य ओपिनियन आहे शवविच्छेदन अहवालाचं ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हिरेन मनसुख यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे अजूनही त्या ठिकाणी स्पष्टच झालेलं नाही आहे. पुढे जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन प्रकरणामध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. पाहुयात फडणवीस नेमकं काय म्हणाले. गृहमंत्र्यांनी अतिशय थातूरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. मी मनसुख हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. त्यात त्यांनी म्हटलंय की गाडी मी विकत घेतली आहे आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्याकडे ती रिपेअरला आली होती आणि रिपेअरला आली असताना बिल दिलं नाही म्हणून ठेवून घेतलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा हा नाहीच. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ती गाडी घेऊन मनसुख हिरेन हे निघाल्यानंतर त्यांनी आपल्या जबाबात सांगितलं माझी गाडी बंद पडली म्हणून मी तिथे ठेवली. ओलानी क्रॉफर्ड मार्केटला गेलो, तिथनं दुसऱ्या दिवशी गाडी घ्यायला गेलो तर त्यावेळेस माझी ती जी गाडी आहे ती त्या ठिकाणी नव्हती. खरं म्हणजे माझा जो प्रश्न होता की ते क्रॉफर्ड मार्केटला कोणाला भेटले. दुसरं, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे एकमेकाला ओळखत होते का? त्यांचं इतके वेळा फोनवर बोलणं आधी का झालं होतं? आणि ठाण्याचे सगळे राहणारे आणि ठाण्यावरूनच निघालेल्या गाड्या, चोरी गेलेली गाडी ठाण्याची, त्यानंतर ती ठेवायला निघाली ठाण्यावरनं, त्याच्यासोबतची गाडी ठाण्यावरनं निघाली आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह हा देखील मुंब्र्याला ठाण्यामध्येच त्या ठिकाणी सापडतो. हा सगळा योगायोग नाही. अतिशय स्पष्टपणे CDR उपलब्ध असताना, जबाब उपलब्ध असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राईम विटनेस, प्राईम मनसुख हिरेन हे या संपूर्ण याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कडी होते. आणि आम्ही मागणी केली होती की त्यांना सुरक्षा द्या, कारण ते लक्षात आलं होतं की ज्यांनी हे सगळं प्लॅन केलं आहे ते त्यांना एलिमिनेट करू शकतात. आणि आमची शंका खरी ठरली, त्यांना एलिमिनेट केल्या. पण यातल्या एकाही गोष्टीचं गृहमंत्री उत्तर देऊ शकले नाही. नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री करतायत, आता हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा झालेला आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांनी आपल्याला या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलेलं आहे. लेट नाईट फोन केला होता आणि त्यांनी त्यांना सांगितलं की सांगितलं होतं की पोलीस तुमच्याकडे तुम्हाला तरफ सस्पेक्ट की नजर से देख रही आहे. असं पण ह्यात मी ते चाललं बघतो कोणच्या त्रासाने, कुणाच्या त्रासाने काहीच माहीत नाही. उनका फोन कनेक्शन था, बात हुई थी, CDR फडणवीस सर ने
वो फडणवीस को पूछना पड़ेगा। लेकिन सर, मुझे मालूम नहीं कि कौन सा CDR और क्या है। आप उनके साथ कांटेक्ट में थे सर मनसुख हिरेन अभी के? पहले से, इससे पहले ये इंसिडेंट के पहले दोन हजार क्या होगा, थाने में वो उनका दुकान है। कभी 2020 सालापासून ते म्हणतात की फडणवीस संपर्कात होते सचिन वाजे आणि तक्रारदार हे आपलं तक्रारदार हे काय म्हणजे मला काहीच कळलं म्हणजे ॲलिगेशन केले मुंबई पोलिसांवरती नाही. करू देत त्यांना. मुंबईत एक चीज इम्पॉर्टंट त्यांना विचारून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाची सूत्र ATS कडे सोपवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। संपूर्ण या सर्व गोष्टीचा तपास आम्ही खास करून हाऊसमध्ये विरोधी पक्षांनी आपल्या अलग अलग मागण्या केल्या, पण याच्यामध्ये हा तपास आम्ही ATS कडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला पाहिजे, गरज पडली तर NIA स्वतःहून हे प्रकरण आपल्याकडे घेईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। की सरकार गंभीर नाही, सरकारला कोणाला तरी वाचवायचं आहे आणि म्हणून सरकार हे NIA ला द्यायला तयार नाही। विसंगती प्रत्येक NIA ला हे सरकारनेच दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। NIA ला स्वतःला ज्युरिस्डिक्शन आहे, पण साधारणपणे सरकारने ते दिलं तर ते अधिक चांगलं राहील, अन्यथा यातल्या विसंगती आम्ही देखील त्या ठिकाणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचू। सरकार याबद्दल काही गंभीर दिसत नाही असं तुम्ही म्हणताय, तुम्ही स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात का, काही बोलणार आहात? जे पुरावे माझ्याकडे आहेत ते सगळे पुरावे मी केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार आहे। आणि यानंतर कोरोना संदर्भातल्या बातम्या बघूया। राज्यामध्ये गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे। काल राज्यामध्ये तब्बल 10,000च्या वर नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे। 10,216 नवे रुग्ण राज्यात आढळलेले आहेत, तर 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यामध्ये आता ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 88,800 इतकी झालेली आहे। दिवसागणिक वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमुळे आता आणखी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। धुळ्यातली बातमी बघूया। धुळे जिल्ह्यात अवघ्या 7 दिवसात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,000च्याही पुढे गेलेली आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनानं जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंध लागू केलेले आहेत। सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान जिल्ह्यात दुकानं तसंच बाजारपेठ सुरू राहणार आहे। रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत बाहेर वावरण्यास यापुढे निर्बंध असतील। नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहेत। धुळे जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, कारण की सध्या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आता 1173 एकूण कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि त्यापैकी 900हून अधिक जे रुग्ण आहेत ते एकट्या धुळे शहरामध्ये आहेत। त्यामुळे धुळे शहर हे मोठं हॉटस्पॉट बनलेलं आहे। गेल्या वेळेस जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग झालेला होता किंवा रुग्ण आढळून येत होते त्या सर्वाधिक शिरपूरमध्ये मोठं हॉटस्पॉट होतं। मात्र ग्रामीण भागापेक्षा म्हणजे धुळे, शिरपूर, शिंदखेडापेक्षा धुळे शहर हे जिल्ह्यातलं सर्वात मोठं हॉटस्पॉट बनलेलं आहे। धुळे शहरातल्या कॉलनी परिसरामध्ये मोठ्या संख्येने दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येतात। त्यामुळे कुठे ना कुठे ही जी वाढणारी रुग्णसंख्या ही प्रशासनाची आरोग्य यंत्रणेवर ताण आणणारी आहे, त्यांची चिंता वाढवणारी आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीने लोक जे आहेत ते नियमांचं पालन करताना दिसून येत नाही, कारण की दररोज रुग्ण वाढत आहेत, मात्र अजूनही अनेक जे नागरिक आहेत ते बाहेर पडताना मास्क वापरत नाही आहेत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाही। त्यामुळे कुठे ना कुठे आता प्रशासन देखील आता सतर्क झालं आणि त्यांनी कारवाईची जी कडक भूमिका आता अवलंबलेली आहे। कारण की धुळे जिल्ह्यामध्ये आणि खास करून धुळे शहरात आजपासनं सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत सर्व आस्थापना असतील, बाजारपेठा असतील, दुकानं असतील ही सुरू असणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 8 वाजेनंतर तर संपूर्ण दुकानं बंद असणार। त्यामुळे नागरिकांना सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यानमध्ये दुकानांचा जो असेल तो लाभ घेता येणार आहे आणि 8 वाजेनंतर तर पहाटे 8 वाजेपर्यंत म्हणजे रात्री 8 वाजेपासून तर पहाटे 8 वाजेपर्यंत बाहेर फिरणाऱ्यांवरती सुद्धा आता निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। पोलीस या संदर्भात आता कडक भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे, धडक कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लग्न कार्य असेल त्या ठिकाणी 50 पेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिला जाणार नाही आणि ज्या ठिकाणी नियमांचं पालन होणार नाही अशा ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून थर्ड आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आता कोरोनाचा जो आकडा आता वाढतोय दिवसेंदिवस, गेल्या 6 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आता झालेली आहे, कारण की 207 तब्बल एकाच दिवसात रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे आढळून आलेत। त्यामुळे निश्चितच प्रशासनाची चिंता वाढली आणि त्यामुळे आता प्रशासनाने
कडक कारवाई करायला देखील सुरुवात केलेली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये यापुढे सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत या दरम्यानच सर्व बाजारपेठा दुकानं ही सुरू असणार आहेत आणि त्यानंतर रात्री 8 वाजेपासून तर पहाटे 8 वाजेपर्यंत कडक असे निर्बंध असणार आहेत। बाहेर 2 किंवा 4 पेक्षा अधिक जे नागरिक विनाकारण फिरताना आढळून येतील त्यांच्यावरती ठळक आता पोलीस कारवाई करणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आता प्रशासनाने कडक भूमिका घेतलेली आहे कोरोनाचा संसर्ग जो आहे आणि किंवा जे नियम पाळत नाही अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी। त्यामुळे नागरिकांनी देखील आता जबाबदारीने वागणं अत्यंत गरजेचं आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदारांनी कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधले डॉक्टर बोगस असल्याचा दावाही विरोधकांनी केलाय। कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण आणि सुविधा दिसून आलेली नाही, त्यामुळे बिल दिलं जाऊ नये असा स्पष्ट शेरा आयुक्तांनी दिलेला असतानाही तब्बल 3.5 कोटी रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याचा पर्दाफाश विरोधकांनी केलाय। केलेले आरोप खोटे निघाल्यास पदाचा राजीनामा देऊ आणि खरे निघाल्यास सत्ताधाऱ्यांनी राजीनामे द्यावेत असं थेट आव्हान विरोधकांनी दिलेलं आहे। ह्यांना यादी मागून सुद्धा यांनी यादी दिली ना, पैसे आधा पहिले डॉक्टरांची नावं जी दिली आहेत की अशी बोगस नावं आहेत, म्हणजे तुम्ही जर डॉक्टरांची नावं ऐकलात तर तुम्ही हसाल अशा पद्धतीने, आणि तिथं कर्मचाऱ्यांना पैसे सुद्धा दिले नाही। डॉक्टर शिल्पा आर, डॉक्टर मोहम्मद अली, डॉक्टर नॉर्मन खान, डॉक्टर शुभांगी डी, नंतर सोमय्या आर, जी भोसरीमध्ये दोन्ही ठिकाणी दिलेली आहेत, ते डॉक्टर्सची तुम्ही नावं दिली आहेत त्यांचं क्वालिफिकेशन सहित तर तुम्ही ते आम्हाला आणून दाखवलं तर पहिला राजीनामा योगेश बल देईल, अन्यथा सगळे पैसे महापालिकेच्या चिजोरीत जायला पाहिजे, सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। जर पेशंट आले नाहीत आणि आपण EY म्हटलंय म्हणून 80%नंच गेलं पाहिजे असं काही आम्ही त्या पद्धतीने विचार केला नाही, म्हणून पालिकेचा आदर करून आम्ही पेशंट आलेले नसताना पण आमचे एवढा खर्च झालाय, स्टाफ होता, डॉक्टर्स होते, बेड्स होते, चादरी होत्या, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आम्ही तयारी करून ठेवल्या। म्हणजे 300 आणि 300 600 बेडचं एखादं कोविड सेंटर उभं करणं आणि विदिन 1 वीक करणं म्हणजे ही सोपी गोष्ट नसते आणि त्यासाठी फार मोठा खर्च, फार मोठ्या गोष्टी लागतात। तर या गोष्टीचा म्हणजे बाकीच्या लोकांना बहुतेक त्याच्याबद्दलची माहिती नसावी। गडचिरोली पोलिसांकडून माओवाद विरोधी अभियानातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। माओवाद्यांचा जो बालेकिल्ला आहे त्यात घुसून विशेष शिबिर उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। माओवाद्यांच्या शस्त्र बनवण्याचा कारखानाही यावेळेला उद्ध्वस्त करण्यात आला आहे। एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरमधनं गेलेल्या अतिरिक्त जवानांच्या मदतीनं रात्रभर पहाडावर मुक्काम करणारे जवान सुरक्षितपणे बाहेर पडले। माओवाद विरोधी या वर्षातल्या सर्वात मोठ्या अभियानाला यश मिळालेलं आहे। दरम्यान तब्बल 24 तासानंतर माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातनं 75 C-60 कमांडो जवान सुरक्षित बाहेर पडले। यावेळेला काल दुपारपर्यंत 3 वेळेला माओवाद्यांकडून गोळीबार करून हल्ला करण्यात आलेला होता। यात एक जवान जखमी झाला होता, पण जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला परतवून लावला होता। अनेक माणसांवर हल्ले केल्यानं वादग्रस्त ठरलेल्या आणि नंतर मारल्या गेलेल्या अवनी वाघिणीच्या मादी शावकाला पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आलं। आईपासून वेगळं झालेल्या या शावकाला गेल्या 2 वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत होतं। अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर या शावकाला 22 डिसेंबर 2018 मध्ये पेंचमधल्या तित्राल मांगीमधल्या सुमारे 5 हेक्टर बंदिस्त क्षेत्रात आणलं गेलं होतं। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार तिला प्रशिक्षण देण्यात येत होतं। 3 वर्ष आणि 2 महिने वय असलेली ही वाघीण PTRF 84 या नावानं ओळखली जाणार आहे। दरम्यान ही वाघीण जंगलातल्या मुक्त वातावरणाशी कशा प्रकारे जुळवून घेते याचाही अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातर्फे देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।